ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये एका तरुणाने त्यांना पैशांची ऑफर दिली आणि मग सगळं उलटपालट। हाके यांच्यावर आता लाच घेण्याचा आरोप होतोय, तर ते म्हणतात ही बदनामीची सुपारी आहे। ही घटना ओबीसी मराठा आरक्षणाच्या भांडणात नवीन तेल ओतणारी आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। ही गोष्ट सुरू होते एका सोशल मीडिया अकाउंटवरून। सध्या 21 सप्टेंबर 2025 रोजी ही क्लिप लाखो लोकांनी शेअर केली आहे। या ऑडिओमध्ये एक तरुण जो स्वतःला अकलूजचा सांगतो, फोनवर लक्ष्मण हाके यांच्याशी बोलतो। सुरुवातीला तरुण हाके यांचं कौतुक करतो, तुमच्या संघर्षामुळे आज समाजाला यश मिळतंय, तुम्ही का पळापळ करताय, समाजासाठी गाडीसाठी पेट्रोलचे पैसे द्यायचे का किंवा काही मानधन, असं म्हणत तो पैसे देण्याची ऑफर देतो। हाके यांना हे ऐकून आनंद होतो आणि ते म्हणतात, धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या। पण तरुण आग्रही आहे, भेटण्यापेक्षा डायरेक्ट UPI वर पाठवूया, 1 लाखापर्यंत जाता येतं, तुमचा फोन पे किंवा गुगल पे नंबर द्या ना। हाके यांना सुरुवातीला हिचक वाटते, ते म्हणतात नाही राहू द्या, अकलूजला आल्यावर भेटू। पण तरुण सोडत नाही, आम्ही पुण्यातच आहोत, कोथरूडला राहतो, उद्या सकाळी ऑफिसला जाताना भेटू, पण नंबर द्या। हाके यांचं हृदय पिळवटून जातं असं वाटतं आणि ते म्हणतात पाठवतो, 1 मिनिट। मग ते आपल्या ड्रायव्हर रितेशला बोलावतात आणि त्याचा UPI नंबर देतात। हाके स्पष्ट सांगतात, ऐका ना, माझं स्वतःचं बँक खातं नाही, मी अकाउंटला पैसे घेत नाही, रितेश माझा ड्रायव्हर आहे, त्याच्यावर पाठवा। यानंतर सगळं बदलतं। तरुणाचा सूर एकदम कडाक्याचा होतो, तो ओरडतो, तुम्ही समाजासाठी एवढं काम करताय, मग अशा पद्धतीने पैसे का घेता, सुपारी घेऊन दुसऱ्यावर बोलता, लाज कशी वाटत नाही तुम्हाला लक्ष्मण सर? जनाची नाहीतर मनाची लाज ठेवा। तरुण पुढे म्हणतो, समाजाच्या विरोधात भडकावताय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलता, सुपारी घेता, शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला पण 200 मतेही पडली नाहीत, तुझी औकात नाही साल्या, तू समाजाच्या विरोधात काम करतोय। हा संवाद ऐकून कोणाचंच मन हेलावून जाईल। हाके यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही आणि कॉल कट होतो। ही क्लिप प्रसार माध्यमांमध्येही व्हायरल झाली आहे। लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे एक प्रमुख नेते आहेत। ते बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील संगोला मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ते नेहमीच आघाडीवर असतात। मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर मराठा आणि ओबीसी समाजात तणाव वाढला आणि हाके यांनी मराठा नेत्यांवर टीका केली, विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्यावर। जरांगे खुळखुळ आहेत, त्यांचं आंदोलन पैसे पुरवणाऱ्यांचं आहे असं म्हणत त्यांनी वाद ओढवून घेतला। यापूर्वीही हाके यांच्या अनेक क्लिप व्हायरल झाल्या आहेत। गेल्या वर्षी पुण्यात मराठा युवकांसोबत राड्याची घटना घडली, ज्यात हाके यांना मद्य प्रवृत्त असल्याचा आरोप झाला। जून महिन्यात त्यांच्या पत्नीच्या शिवीगाळाची क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात धाय गुंडेच्या पत्नीला अपशब्द वापरले गेले। जुलैमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाके यांना धमकी दिली, त्यांची चड्डी पिवळी करू, भटकी कुत्र्यासारखी हालत करू, असं म्हणत हाके यांनी उपोषण केलीत, मौन आंदोलन केलीत, पण प्रत्येकदा वाद वाढत गेला। आता ही नवीन क्लिप हाके यांच्या सामाजिक कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते। ते म्हणतात, मी बँक खात्यात पैसे घेत नाही, हे बदनामीचं षडयंत्र आहे। ही क्लिप व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण आलंय। ओबीसी आणि मराठा समाजातील दरी आणखी रुंदावणार का? राष्ट्रवादी, भाजप आणि इतर पक्षातून टीका होते। सूरज चव्हाण सारखे नेते म्हणतात हाके समाजात तेढ निर्माण करताय, तर काही सपोर्टर्स म्हणतात हे सुपारी आहे, हाके समाजासाठी लढतात। ही क्लिप ओबीसी नेत्यांच्या आर्थिक व्यवहारांवर नवीन चर्चा सुरू करते। आरक्षणाच्या लढ्यात पैशांचा हा मुद्दा कसा प्रभाव टाकेल? महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा हा नेहमीच आगीसारखा असतो। हाके यांसारखे नेते ओबीसी हक्कांसाठी लढतात, पण मराठा आंदोलकांशी टकराव होतो। ही क्लिप खरी असली तर हाकेंच्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल, खोटी असली तर कोणाची सुपारी? सोशल मीडिया हे हत्यार झाले। एक क्लिप लाखो लोकांपर्यंत पोहोचते, व्हायरल झालं म्हणजे सत्य नाही, तथ्य तपासा। मित्रांनो, ही होती लक्ष्मण हाकेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची सविस्तर बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात
असे वाद येत जात राहतील, पण समाजाला एकत्र आणणारे नेते हवेत. तुम्हाला काय वाटतं? ही क्लिप खरी आहे का? कमेंट्स मध्ये तुमचे मत आम्हाला सांगायला विसरू नका. आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.